17 मार्चला दादरच्या शिवाजी पार्कात राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेची सांगता होणार आहे। पण त्याआधीच मनसेने राहुल गांधींना सावरकरांबाबत सज्जड दम भरलाय। मनसेचं नेमकं म्हणणं काय आहे, ही सभा वादळी होऊ शकते का, पाहूयात। सावरकरांबद्दल बोलाल तर खबरदार। राहुल गांधी यांच्या सभेवरून मनसेचा इशारा। राहुल गांधी यांच्या सभेवरून मनसे आणि ठाकरे गटात जुंपली। राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा मुंबईमधल्या भव्य सभेनं समारोप होणार आहे। पण मुंबईमधील शिवाजी पार्क या ठिकाणी राहुल गांधी यांची सभा होणार आहे। त्यामुळे आता वादाला तोंड फुटलंय। मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी शिवाजी पार्कात कोल्हेकुई ऐकावी लागणार ही टीका केली। शिवाय स्वातंत्र्यवीर सावरकरांविरोधात कोणताही आक्षेपार्ह वक्तव्य न करण्याची ताकीद दिली। छत्रपती शिवाजी पार्क मैदान इथे अनेक वाघांच्या डरकाळ्या या मैदानाने ऐकलेल्या आहेत। मग त्यात स्वातंत्र्यवीर सावरकर असतील किंवा सन्माननीय बाळासाहेब ठाकरे असतील, आचार्य अत्रे असतील, सन्माननीय राजसाहेब ठाकरे असतील, अशा अनेक दिग्गजांच्या वाघाच्या डरकाळ्या जिथे ज्या शिवतीर्थावर ऐकल्यात, त्या शिवतीर्थावर दुर्दैवाने 17 तारखेला काँग्रेसच्या कोल्ह्यांची कुईकुई ऐकण्याचं दुर्भाग्य हे महाराष्ट्राला लाभणार आहे। तुम्ही महाराष्ट्रात येताय, तुमचं म्हणणं मांडा, आमची ना नाही, पण इथे येऊन जर मागच्या वेळेसारखं स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बद्दल कुठलंही अपमानजनक किंवा अद्वा तद्वा वक्तव्य केलं तर ही महाराष्ट्राची 14 कोटी जनता राहुल गांधींना महाराष्ट्रात फिरायला देणार नाही। संदीप देशपांडे यांच्या इशाऱ्यानंतर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी उत्तर दिलं। गुजरात लॉबीकडून मुंबईवरती अन्याय होतोय, त्यांना बघून घेण्याची भाषा केली पाहिजे असं राऊतांनी म्हटलं। मुंबईवर जे संकट येत आहे गुजरात लॉबीकडून, त्यांना बघून घेण्याची भाषा बोललं पाहिजे। मुंबई गिळली जाते, मराठी माणसावरती रोज अन्याय होतोय, शिवसेना लढते आहे, तो विषय गंभीर आहे आणि कसले फालतू विषय काढत बसला। वीर सावरकर हे आमचा पंचप्राण आहेत आणि ते राहतील। राहुल गांधी यांच्या सभेला उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची देखील उपस्थिती असणार आहे। या सभेच्या निमित्तानं पहिल्यांदाच शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे नेते एकाच मंचावर येतील। पण राहुल गांधी यांनी या सभेतून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर वक्तव्य केल्यास ठाकरे आणि पवारांची कोंडी होऊ शकते। 2022च्या भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधींनी सावरकरांविरोधात वादग्रस्त वक्तव्य केलेलं होतं। वाशिममधील सभेत राहुल गांधींनी सावरकरांचं पत्र दाखवून त्यांचा उल्लेख माफीवीर असा केला होता। राहुल गांधी यांच्या वक्तव्याविरोधात भाजपकडून सावरकर सन्मान यात्रा काढून निषेध नोंदवण्यात आला। सोबतच भाजपकडून उद्धव ठाकरे यांच्यावर देखील जोरदार टीका करण्यात आली। उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधींच्या वक्तव्याचं समर्थन करत नसल्याचं स्पष्ट केलं होतं। आता पुन्हा एकदा राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा मुंबईमध्ये दाखल होणार आहे। त्यामुळे शिवाजी पार्कमधून महाविकास आघाडी इतिहास रचणार की सावरकरांच्या इतिहासावरून नव्या वादाला सामोरं जाणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।